मुंबईकरांनो, तुम्ही प्रदूषणाने मरणार आहातच, पण तुम्हाला पाण्यात बुडवून मारण्याची सोय मुंबई महानगरपालिकेने केलेली. वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी 45,000 खारफुटी झाडं तोडण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने दिली. खारफुटीची झाडं म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यात वाढणारी झाडं, जी समुद्र किनारपट्टीला सुनामी सारख्या मोठ्या लाटांपासून वाचवतात. तिथे परिसंस्था फुलते, पक्षी गाणी गातात, हे आपण 4वी ते 8वी दरम्यान शिकलेलो आहे. परंतु माननीय मुंबई महानगरपालिका आणि उच्च न्यायालय यांना पर्यावरणाच्या अभ्यासात रस नसल्याने आणि पर्यावरणाला फाट्यावर मारल्याने त्यांनी ही झाडं चंद्रपूरच्या गोड्या पाण्यात उगवण्याची भन्नाट कल्पना योजली. कदाचित गोड्या पाण्यात मीठ टाकून आणि अरबी समुद्र चंद्रपूरला नेऊन तिथे खारफुटीची जंगलं लावण्याची हरहुन्नरी कल्पना कदाचित मुंबई महानगरपालिकेची असावी. पुन्हा लोक असं म्हणतात की पर्यावरणवाद्यांना विकासच नको असतो. खरं तर ज्या शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स 150 ते 200च्या दरम्यान आहे, ज्या शहरामध्ये सगळीकडे घाण, गोंगाट, प्रदूषण आहे, ज्या शहराला झाडे लावण्याची गरज असताना तासाला 1300 गाड्या जातील असा 12 किलोमीटरचा रस्ता करून घरोघरी एअर प्युरिफायर लावण्याची जय्यत तयारी करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे आभार आणि उच्च न्यायालयाला मानाचा मुजरा. कायद्याच्या पुस्तकात जरी याला कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन असं म्हणत असतील, तरी पर्यावरणाच्या भाषेत याला फसवणूकच म्हणतात. पुन्हा कधी ऑक्सिजन कमी पडला तर चंद्रपूरला जाऊन लांब श्वास घ्या. बाकी आपण सुज्ञ आहातच. धन्यवाद. आरोग्य धनसंपदा.